शिवसेनाचे विभाग प्रमुख वैभव वराडकरजी आणि फार सुंदर असं जयंती सरासरी आयोजन केलेलं आहे। ते बघा प्रचंड गर्दी जमलेली आहे, हजारोच्या संख्येने सर्व तरुण वर्ग आलेला आहे, बरीच मंडळ येत आहेत। या निमित्ताने मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होतं। इतर दोन पैसे सुद्धा मिळतात, महिनाभर सराव करतात। आजच्या लास्टच्या दिवसापर्यंत प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनी कुठपर्यंत सक्सेस झाले त्याचं प्रात्यक्षिक देतात ते। त्यामुळे त्यांना सुद्धा एक चांगली संधी उपलब्ध करून देण्याकरता वैभव वराडकरने केल्या। तिथे बघत असं सुविधासाठी ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहे, डॉक्टर ठेवलेले आहे, नर्सेस ठेवलेले आहे, बस स्टँड ठेवलेले आहे। त्याच्याबरोबर त्यांनी हुकची सिस्टीम सुद्धा ठेवलेली आहे, म्हणजे जो कोण गोविंदा टॉपला चढेल त्याला हुक लावूनच चढायचं आहे। त्यांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे सर्व गोष्टी इथे केलेल्या आहेत, त्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन। मला खात्री आहे अजूनपर्यंत इथे कधी कुठलाही अपघात घडला नाही, याच्या पुढे कधी घडणार नाही, कारण त्याची सर्व तरतूद वैभव वराडकर यांनी केलेली आहे। आता इलेक्शन अजून 3-4 महिने लांब आहे। इलेक्शनच्या वेळी कळेल कुणाची हवा आहे आणि कुणाची हवा नाही आहे, कुणाची जास्त निवडून येतात आणि कुणाचे नाही येत। कारण आमदारकीच्या वेळी पण असेच बोलले होते, खासदारकीच्या वेळी पण असेच बोलले होते। आता पण मोदी साहेब देशाचा पंतप्रधान आहेत आणि महायुतीचा आमदार आता सुद्धा बसलेला आहे आणि महापौर सुद्धा महायुतीचाच बसेल। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असे मोठे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो। आणि आमची याच्या मागचा उद्देश एवढाच असतो की आमच्या मराठी तरुणांना एक संधी मिळाली पाहिजे, त्यांना एक व्यासपीठ मिळालं पाहिजे। त्यांनी जी प्रॅक्टिस पूर्ण केली आहे त्याचा सराव झाला पाहिजे। त्या जेव्हा ही इकडची आमची स्थानिक मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांनी ते थर अतिशय उत्तम पद्धतीने लावले पाहिजेत। आज आपण पाहाल प्रो गोविंदामध्ये मागाठाणे विभागातील मंडळ आमचा दुसरा आलेला आहे। तसंच आमची इच्छा आहे की दिंडोशी विभागातील मुलं सुद्धा जास्तीत जास्त मोठ्या हंडीमध्ये सहभागी होऊन ते जास्तीत जास्त थर लावावे त्यांनी। यासाठी हा सगळा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो। या ठिकाणी मुलांच्या संरक्षणाची, त्यांच्या मेडिकल व्यवस्थाने आम्ही त्यांचे सगळ्यांचे इन्शुरन्स सुद्धा करतो। अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवून मुलांमध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम आमचे सगळे मार्गदर्शक शीतलताई म्हात्रे असतील, आमचे प्रकाशदादा सुर्वे असतील, सिद्धेश कदम असतील, वायकर साहेब असतील, नरेश मस्के असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवत असतो।